नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ हा आपला खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण आपण पाठीमागच्या वेळेस शेतकऱ्यांसाठी आपण एक 5 रुपयात जमिनीतील पाणी शोधण्याचा जुगाड असा व्हिडिओ आपण बनवला होता. तर त्याला भरपूर आपल्याला व्ह्यूज पण आल्या होत्या, लाईक पण आल्या होत्या आणि भरपूर शेतकऱ्यांना त्याचा लाभ पण झालेला आहे. तर आपण तसाच व्हिडिओ आणखीन एक आपण घेऊन आलेलो आहोत की रानातील आपल्याला बोर घ्यायचा आहे किंवा आपल्याला आपल्या अंगणात बोर घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी शोधण्यासाठी पाणंड्याची आवश्यकता असते. तर आपण घरच्या घरी पाणंडी न आणता घरच्या घरी आपण कसं पाणी शोधलं पाहिजे त्याचा आपण जुगाड 5 रुपयातला काढला होता त्यावेळेस. तर आता आपण त्याच्यासाठी दुसरा आणखीन एक जुगाड घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे 4 रुपये आणि त्याच्यासोबत एक अंड. तर अंड्याच्या आणि 4 रुपयाच्या सहाय्याने आपण जमिनीतील पाणी शोधण्याचा जुगाड सांगणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुणीही स्किप करू नका. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि सर्वांच्या शेतकऱ्यांच्या आणि ज्याला घरी बोर घ्यायचा आहे त्यांच्या फायद्याचा होणार आहे. तर चला आपण सर्वप्रथम रानातील पाणी शोधण्याचा जुगाड बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आसपास की आपण आता रानात आलो आहे. बघा, हे सगळं रान आहे. बघा, सध्या मोकळं रान आहे. तर आपल्याला समजा बोर घ्यायचा असेल या रानात, तर आपण पाणी कसं शोधायचं ते आपण आता दाखवूया. तर बघू शकता मित्रांनो, का रान आहे. बघा, ही इथे गाय पण बांधली रानात. इथे शेजारीच केळीची बाग आहे रानाच्या. बघा ही केळी कशी काय आली. ही केळीची बाग आहे बघा, मोठी लट. जवळजवळ ही 2-2.5 एकर केळीची बाग आहे बघा मित्रांनो. बघू शकता तुम्ही. केळी पण छान उगवल्या त्याला. तर ही बघू शकता बघा, केळीचं कंबाळ आहे. ही केळी यातून उगवते बघा. ही इली केळी म्हणायचं थोडक्यात. ही कंबाळ आहे केळीचं आणि त्याच्यासोबत केळी. तर चला तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करू. आपण शेतामध्ये बोर घ्यायचा असेल तर पाणी शोधण्याचा जुगाड. तर त्याच्यासाठी आपण हे 2-2 रुपयाचे नवीन ठोकळे आहेत बघा, 2. ही 2 रुपयाचा आणि ही 2 रुपयाचा. आणि त्याच्यासोबत घेतलेलं आहे बघा आपण एक गावरान कोंबडीचं अंडं घेतलं आहे. आपण गावरानच कोंबडीचं अंडं आपल्याला घ्यायचं आहे. असं इलायते अंडं घ्यायचं नाही आपल्याला, गावरान कोंबडीचं अंडं लागतं बघा ह्याच्यासाठी खास. आणि दुसरं म्हणजे आपली जी चप्पल आहे ते आपण चप्पल काढायची. सर्वात महत्त्वाचं आहे आपण चप्पल काढायची. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणता मग ह्याच्यावरती कसं शोधायचं, तर तुम्हाला सांगतो. पहिलं पण आपलं कसं होतं, डॉलरमध्ये धरून 5 रुपयात जे शोधायचं होतं पाणी आपण, ते 5 रुपयात होतं ते डॉलर. पहिला पण आपण असा धरलेला अंगठ्यावरती आणि दुसरा असा वरती धरलेला आणि त्याच्यामध्ये डॉलर धरून ते डॉलर फिरवत होता. हे असं आपण पहिलं 5 रुपयात पाणी शोधण्याचा जुगाड बघितला होता. तर आता आपण अंड्यावरती कसं पाणी बघायचं आहे, तर त्यासाठी हो का, हे बघू शकता तुम्ही. अंगठ्यावरती आपण 2 रुपयाचा डॉलर ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर अंडं जे आहे आपल्याला हे असं उभं ठेवायचं नाही, आपल्याला आडवं ठेवायचं आहे. आडवं अंडं ठेवायचं. आणि त्याच्यानंतर दुसरा जे 2 रुपयाचा डॉलर आहे तो पण असा वरती धरायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला असं घट्ट पकडायचं नाही बघा मित्रांनो, एकदम डिल्लं सोडायचं आहे. आणि डिल्लं सोडल्याचं हे बघू शकता तुम्ही हो का, हे असं पकडलं आहे बघा आपण, दिसलं तुम्हाला. आणि डिल्लं सोडायचं, आपल्याला आवळून पकडायचं नाही, नाही तर अंडं फिरणार नाही आपलं. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. तर चला आता आपण बघूया. जिथं पाणी आहे तिथं हे अंडं गोल गोल फिरलेलं तुम्हाला 100% दिसणार आहे बघा. तर आपण हुडकण्याचा प्रयत्न करू, पाणी कुठं दिसतंय का. हो का मित्रांनो, थोडंसं इथं पाणी असण्याचा संभव आहे, कारण इथं थोडंसं अंडं फिरलं होतं आपलं. हे अंड्याचं तोंड आपलं इकडं होतं, आता सरळ झालं आहे बघा अंड्याचं तोंड. म्हणजे इथं पाणी असण्याचा संभव आहे म्हणून अंडं फिरतं आहे बघा.
हो का मित्रांनो, इथं भरपूर अंडं फिरले बघा. दिसलं तुम्हाला? अंड्याचं तोंड कुठं झालं आहे बघा आता तुम्ही. हो का, इथं अंडं फिरते थोडं थोडं, बघू आपण. तुम्ही बघितलं तर मित्रांनो, अंड्याचं आपलं तोंड कुठं होतं, कॅमेऱ्याकडे होतं. आता तोंड इकडे झालं आहे. म्हणजे जिथं पाणी आहे तिथं अंडे फिरण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तिथं समजून जायचं की ते जमिनीत पाणी आहे. तर चला आणखीन आपण दुसरीकडे बघूया. का मित्रांनो, कसं अंडं फिरतंय बघितलं तुम्ही? दिसलं का तुम्हाला? हो का, इथं समजून जायचं की भरपूर पाणी आहे. दिसतंय फिरलेलं तुम्हाला? फिरतंय का अंडं? म्हणजे समजून जायचं मित्रांनो आपल्याला सगळीकडं. अरे 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 अरे. तर मित्रांनो बघितलं का तुम्ही? इथं भरपूर पाणी आहे बघा. इथला स्पॉट दाखवा. ह्या स्पॉटला भरपूर पाणी आहे. आपण बाकीकडे सगळीकडे फिरलो तर आपण त्या ठिकाणाहून आलो बघा, तिथं पण आपल्याला पाणी घावलं नाही, पण ह्या स्पॉटला आपल्याला भरपूर पाणी दिसलं. म्हणजे इथं समजून जायचं की हा स्पॉट आपल्यासाठी भरपूर चांगला आहे. इथं आपण बोर मारू शकतो आणि भरपूर इथं पाणी लागू शकतं. तर तुम्हाला आणखीन एकदा दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, या स्पॉटला अंडं फिरते. म्हणजे इथं पाणी असण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर बघू शकता मित्रांनो, जिथं भरपूर पाणी आहे इथं हातातून अंडं पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून समजून जायचं की इथं भरपूर पाणी आहे. आपण बाकीकडे सगळीकडे फिरलो पण तिथं अंडं पडलं का किंवा फिरलं का एवढं? एकदम थोडं जिथं असेल नॉर्मल थोडंसं तिथंच फक्त फिरलं अंडं, थोडंसं उगं नॉर्मल फिरलं. पण इथं असं एकदम गोल फिरतंय आणि डायरेक्ट हातातून पडतंय. $5चा पण आपण ज्यावेळेस 5 रुपयात जे हुडकत होतं तिथं पण जिथं पाणी भरपूर असतंय अशाच ठिकाणी ₹5 आपल्या हात डायरेक्ट हातातून पडायचं. तशाच पद्धतीने इथं पण अंडं डायरेक्ट आपल्या हातातून पडतंय बघा. तर मित्रांनो, आपण रानातले बघितलं आता की बोर घ्यायचे कुठं पाणी लागतंय ते. तर तसंच आपल्याला आपल्या घरी पण बोर घ्यावा लागतो, बरोबर आहे का? प्रत्येकजण आपल्या घरी बोर मारतो पाण्याची सोय व्हावी म्हणून. तर आपल्या अंगणात पण आपण ह्याच पद्धतीने पाणी हुडकू शकतो आपण, की बाबा कुठं पाणी आहे कुठं नाही ते आपण कुठल्याच पॉईंटला बोर घेतला पाहिजेत. तर चला आपण आपल्याच अंगणामध्ये बघूया आपण. तर त्याच पद्धतीने बघा आपण अंडं आणि हे $2 $2 पकडलेत बघा हातात. आता बघूया आपण. इथं बघा, इथं फिरतंय बघा अंडं. तर कुठल्या पॉईंटला पाणी आहे तिथं अंडं फिरणार बघा. तर आपण असं फिरत राहायचं आहे बघा सतत. जिथं पाणी असेल तिथं 100% फिरणार आहे बघा अंडं. तर अशा पद्धतीने सारखं आपण फिरत राहायचं, शोधायचं. बघा इथं फिरतंय, जरा दिसतंय का तुम्हाला? पाण्याचं प्रमाण भरपूर असेल तर अंडं गारा फिरून हातातून पडणार आहे. हो का, इथं जरा फिरतंय बघा. हो का, इथं फिरतंय अंडं. म्हणजे ह्या पॉईंटला पाणी आहे पण भरपूर प्रमाणात आहे का नाही ते नाही सांगता येणार. अंड्याचं तोंड इकडे झालं आहे बघा. हो का, इथं फिरतंय. हो का, दिसलं का? इथं अंडं फिरलं बघा मित्रांनो.
तुम्हाला कॅमेरा दिसला ना, तर आपण मुद्दाम पाठीमागं आलो आहे, कारण इथं ह्या पॉईंटला जरा पाणी वाटतं आहे आपल्याला. इथं अंडं आहे का मित्रांनो, एकदम इथं बहुतेक ह्या पॉईंटला पाणी असण्याची शक्यता दाट आहे बघा. तर चला आपण अजून एकदा चेक करू. तर ह्या पॉईंटला मित्रांनो 100% पाणी, इथं अंडं फिरतं आहे भरपूर. तर इथं ह्या पॉईंटला आपल्याला बोर घ्यायला काहीही हरकत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, कसा आवडला तुम्हाला हा आमचा ब्लॉग? अंडं एक गावरान कोंबडीचं अंडं आणि 4 रुपये ह्याच्यामध्ये पाणी शोधण्याचा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला? जर आवडला असेल तर सुवर्णा निवास व्लॉग ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.